एंट्रन्स बघितला का काय भारी बनवलाय. इथे वरती बघा शिवाजी राजे बघा, इथे असा किल्ल्याचा एंट्रन्स बनवलाय. आता बघू आतमध्ये जाऊन काय आहे. गौतमी पाटील 15 डिसेंबरला. आणि मी नवीन पाहिलं आज टाकाशी कॅस्टल टाईप आहे ऍडव्हेंचर. याच्यानं जम्प मारत त्या साईडला जायचंय. 50 रुपयाच्या गेम मध्ये इथे टीव्ही वगैरे प्राइस दिलाय. मला नाही वाटत कोणाला मिळेल तो. आणि ही जी शिप आहे ती सगळ्यात डेंजर राईड. तर माझ्याकडे सुद्धा असं हेअर मसाजर आहे. याच्याकडे 100 रुपयाला मिळतंय. हे बघा, इथे एक सेपरेट बुक सेक्शन सुद्धा केलंय. मुलांपासून सगळ्या प्रकारची ते पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतील. ज्याच्यासाठी आम्ही आज आलो बाहेर तोच नेमका झोपलाय. आणि आम्ही आज आलो विरार. इथे कार्निवल आहे. विरार कार्निवल अटेंड करतोय आम्ही आज. चला या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. त्यातले सुद्धा खेळ आहेत. खरं तर अद्वै आता छोटा आहे, पण काही वर्षानंतर हा सुद्धा आमच्याकडे असे हट्ट करणार आहे. खरं तर यात बसायची इच्छा झाली, पण बाबू झोपलाय. बाबू जागा असं जर गेली असती ना, गेली असती बाबूला घेऊन डायरेक्ट. सध्या तरी राईड्स वगैरे खूप खाली आहे तिकडच्या. आणि इकडच्या राईड्सची एंट्री ना ती फक्त 50 रुपये. स्प्रिंग रोल वगैरे खायचा विचार चालू आहे. प्राइस आहे 50 रुपये 60 रुपयाची. हे लोणची वगैरे ठेवलेत, कारण लोणच्याचा वास खूप छान येतो इथे. काय कोणता आहे? पायनॅपल चांगला आहे. बघा, आम्ही हे कैरीचं घेतलंय पाव किलो 150 रुपये. खूप विचार करून घ्यावा लागला मला. फायनली हे टेस्टला खूप चांगलं वाटलं. आता आम्ही ज्या एरियात आहोत ना, तिकडे फक्त हे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. आता बघा, इथे पिकल स्टॉल आहे, कपड्याचे स्टॉल आहेत, थोडे मसाल्याचे वगैरे स्टॉल्स आहेत. हे काय ठीक आहे, ट्राय करू. आणि इथे बघा असे इक्विपमेंट्स आहेत, फर्निचरचे स्टॉल आहेत. इथे बुक स्टॉल आहे. आम्ही ऍक्च्युली जाणार आहोत बुक स्टॉल मध्ये. हे बघा लाकडाचे सगळे सेट्स आहेत. हा बाल यंत्र, हे आपलं हेअर मसाजर, बाकीचे पाठीचे मसाजर आहेत. आणि घड्याळ वगैरे असे भरपूर गोष्टी आहेत इकडे लाकडाच्या. तर माझ्याकडे सुद्धा असं हेअर मसाजर आहे. याच्याकडे 100 रुपयाला मिळतंय. लाकडाची घड्याळ जी आहे ज्याची 1500 पासूनची स्टार्टिंग आहे. तर फायदा असा झाला की आम्ही आमच्या बाबूसाठी फीडिंगसाठी स्पून बघत होतो. तर फायनली एक स्पून आम्ही याच्यातनं 50 रुपयाचा घेतलाय. 50 रुपयाचा वुडन स्पून त्याने 20 रुपयाला दिला. बरा पडला. हे बघा, इथे एक सेपरेट बुक सेक्शन सुद्धा केलंय. आम्ही खरं तर काल इथे आलो होतो बाबूसाठी. आम्हाला काही बुक्स बघायचे आहेत, तर इथे आम्हाला सापडलेत ते बुक्स. आम्ही आज बुक खरेदी करायला आलोय. लहान मुलांपासून सगळ्या प्रकारची ते पुस्तकं तुम्हाला बघायला मिळतील. लहान मुलांना काही शिकवायचं वगैरे असेल तर अशी पुस्तकं आजकाल खूप आली आहेत मार्केटमध्ये. तर आम्हाला काही पुस्तकं सापडली. याच्यात बघा, याच्यात म्युझिकची बटणं वगैरे आहेत. फक्त याच्यात आपण सेल टाकावा लागतो. इथे दिलेलं असतं स्क्रू, सेल टाकायचा आणि मग कुठे टच केलं तरी म्युझिक वगैरे वाजतं. आणि हे टच आणि फीलचं आहे. ह्याच्यात आपण फील घेऊ शकतो की हे आपल्या बोटांना कसं लागतं आपण जेव्हा प्रत्यक्षात काही गोष्टींना आपण टच करतो तेव्हा. आम्ही काही पुस्तकं सिलेक्ट केली आमच्या बाबूसाठी. त्यातलं हे पुस्तक मला खूप आवडलं आहे. कन्सेप्ट खूप चांगला आहे. जर याचा ओपन केलं ना तरी पिकअप टाईप आहे. शिकवायसाठी खूप चांगलं आहे. हा झोपला होता, आता जागा झालाय. आम्हाला याची रिॲक्शन बघायची की पुस्तकाला रिॲक्ट कसा करतोय. हे कार्टून लागायचं पोगो टीव्हीला, थॉमस अँड फ्रेंड्स. त्याचं सुद्धा पुस्तक आहे इथे. हे बघा, हा झाला आता खेळायला लागलाय. असे जी काही पुस्तक आहेत ना त्याच्यामध्ये हात बीत घालायला लागलाय तो आता. याच्यासाठी 2 पुस्तकं आम्ही घेतली आहेत फायनलाइज. काय प्राइस आहे याची 250 200 वगैरे अशा प्राइस लिहिल्या त्याच्यावरती. मेन गेट जो आहे ना या कार्निवलचा, तो बघा इथून हा सरळ रस्ता होतो, तो आहे विरार स्टेशनला. आणि जक्यात नगरच्या थोडंसं पुढे चालत आलं की इथे हे लागतो असा तुम्हाला हा मेन गेट. आणि हा जो फेस्टिवल आहे तो 11 जानेवारी पर्यंत आहे. इकडच्या सगळ्या राईड्स वगैरे आहेत आतमध्ये त्या 50 रुपये आहेत. आणि पुस्तकं वगैरे सगळ्यांची 200-250 असे प्राइस आहेत. आता आम्ही या दुसऱ्या सेक्शन मध्ये आलोय जो आहे जकात नाक्याला एक्झॅक्टली जिथे मार्केट लागतो. आणि हे बघा, इथे त्या कार्यक्रमची रूपरेषा सगळी लिहिली आहे. इथे येणार आहे गौतमी पाटील 15 डिसेंबरला. आणि जेवढं पण आहे 10 डिसेंबर 11 डिसेंबर
इथे वेगवेगळे ते आर्ट्स परफॉर्म होणार आहेत. एंट्रन्स बघितलं काय भारी बनवलाय. इथे वरती बघा शिवाजी राज आहेत आणि आठी आहे ना ती आतमध्ये जत्रा आणि जे बाकी सगळे परफॉर्मन्स आहेत ते होणार आहेत. आणि इथे बाजूला ना शनिवारचा मार्केट लागतो आमचा जकात नाकाला. इकडे शनिवार आणि मंगळवारचे मार्केट असतात आणि एका जागेवर इथे आज जत्रा आहे ते 3 डिसेंबरवर चालणार आहे. बघा इथे असा किल्ल्याचा एंट्रन्स बनवलाय. आता बघू आतमध्ये जाऊन काय आहे. आय लव्ह कार्निवल फोटो सेशन. हे बघा इथे डेकोरेशन केलंय बॅकग्राऊंड वगैरे फोटो सेशनसाठी. अजून एक फोटो पोजिंग बूथ आणि अजून एक बुक स्टॉल. डोगला पण इकडची पुस्तकं ऍक्च्युली जरा चांगली वाटतात आणि इकडची कंडिशन पण चांगली आहे काय काय पुस्तकांची. या स्टेजवरतीच गौतमी पाटील येणार आहे. आता सध्या तरी गर्दी नाही आहे पण 15 डिसेंबरला खूप गर्दी होईल. एवढ्या वेळानंतर आता आमची पब्लिक पुढे उठली आहे. नाहीतर असं त्या लागेल ठेवा लागेल म्हणजे तुमचं आवडीचं गाणं असेल तर नाहीतर असं. स्लायसर घेतला जाम भारी स्लायसर आहे. आणि इथे भाई हा मला तर सगळ्यात मोठा स्कॅम वाटतो केसांच्या औषधांचा. या ज्या आयुर्वेदिक औषधं असतात मी तर अजिबात याच्यावर प्रश्न ठेवत. कुठे पण आम्ही बाहेर जातो ना याची खूप मजा होऊन जाते. आम्ही किती दुसरी जत्रा अटेंड करतोय आपण याच खेळणी आम्ही वगैरे जास्त घेतो आमच्यापेक्षा. बघा इथे आम्ही 50 रुपयाची आता पेट पूजा करतोय. बाकी तिथे फूड स्टॉल वगैरे तिथे पापड स्टॉल आहे आईस्क्रीम आहे तिकडे ते बटाट्याचा स्पायरल प्रकार आहे ज्यूस सेंटर आहे. हे काहीतरी मी नवीन पाहिलं आज टाकाशी कॅस्टल टाईप आहे ॲडव्हेंचर. याच्यानं जम्प मारत मी त्या साईडला जायचं आहे. मुलांसाठी काहीतरी नवीन आहे. मी तो पहिल्यांदाच पाहिलंय. बहुतेक ज्या राईड्स वगैरे आहेत ना त्या भरलेल्या नाही आहेत. लोकांची गर्दी अजून जास्त झालेली नाही पण टाईम आहे भरपूर. तर माझ्या मागे जे आहे इकडचं ते तर खाली आहे. परत तिथे बोटीच्या बाजूला पण एक राऊंड वॉल आहे ते सुद्धा बंद आहे. आणि जिथे आम्ही आधी गेलो होतो ना सेक्शन 1 मध्ये तिथे सुद्धा बहुतांश सगळं खालीच होतं. तर अजून भरपूर टाईम आहे जत्रेला तर लोक येत राहतील हळूहळू. तर लहान मुलांसाठी पण भरपूर आहे तिथे सोयी सुविधा खेळासाठी वगैरे. तर इथे आहे परत ते पाठीमागे टाकाशीस कॅस्टल टाईप दाखवलं ते आहे. 50 रुपयाच्या गेम मध्ये इथे टीव्ही वगैरे प्राइस दिलाय. मला नाही वाटत कोणाला मिळेल तो. काय गेम आहे म्हटलं बघूया. त्याचा बॉल वगैरे टाकायचे क्या रूल क्या है. हो अच्छा अच्छा. तर हे बघा इथे समोर जे एवढे नंबर आहेत ना त्याचे जेवढे बॉल टाकायचे 6 बॉल आहेत काहीतरी. 6 बॉल गेले की त्याचे नंबर जेवढे देईल तेवढ्याच आपल्याला ते बक्षीस मिळेल. चला तर मित्रांनो आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. लवकरच भेट होईल. आणि माझे ब्लॉग खरं तर खूप उशिरा येतात कारण का माझ्या घरची पण जबाबदारी असते. तर आपण लवकरात लवकर ना आता पुन्हा एक ट्रॅव्हल सिरीज करणार आहोत. बाबू पण आमचा आता मोठा होतोय ट्रॅव्हल फ्रेंडली होतोय. तर आम्ही आता लवकरात लवकर एक नवीन सिरीज घेऊन येऊ. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.